नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लर्निंग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे, कारण 11 एप्रिलला आपला जो पेपर होणार आहे 8वीचा मराठीचा, जो पेपर तुम्हाला परीक्षेला येणार आहे तशाचा तसा पेपर इथं आपल्याला बघायला मिळणार आहे। आतापर्यंत जे झालं ते विसरून जा। आतापर्यंत जे झालं त्यामुळे तुम्हाला हेल्प झाली होती स्टडी करायला, पण आता हा रिअल पेपर आहे, जशाचा तसा तुम्हाला पेपरमध्ये बघायला मिळणार आहे। फक्त मी एक सिरीज चालू करतोय, त्या सिरीजचा खूप चांगला सपोर्ट करा, याचा खूप चांगला फायदा तुम्हाला पेपरमध्ये होणार आहे। बघा, वर्ग 8वा दिला आहे, पेपर नाही आला तर चॅनल डिलीट करेल हे पण सांगितलेलं आहे मी। तर विश्वास तुमचा आहे, विश्वास तुमचा, ओळख आमची। काही गोष्टी फॉलो करायच्या आहे तुम्हाला, ठीक आहे? करा, फॉलो कराव्याच लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो। जर तुम्हाला खूप चांगला सपोर्ट पाहिजे तर फॉलो करावा लागणार आहे। बघा, व्हिडिओला एक लाईक करा, पटकन करा, एक व्हिडिओला लाईक, प्लीज लाईक करा। लाईक नंतर एक हाईपचं बटन आहे, तर हाईप करा, तुमच्या मित्रांपर्यंत जाऊ द्या व्हिडिओ, सगळ्यांना चांगले मार्क मिळू द्या, आणि एक कमेंट करा, ठीक आहे? केलं का लाईक? चला लवकर लवकर, चला 1 नंबर आला पाहिजे आपला व्हिडिओ हाईपच्या बाबतीमध्ये। हाईप करा, लवकर हाईप करा। तर आय थिंक मी समजतो की तुम्ही केलं असेल, लाईक केलं असेल व्हिडिओला, एक कमेंट केली असेल, आणि हाईपचं बटन तुम्ही क्लिक केलं असेल, हे खूप महत्वाचं आहे। हाईपवर क्लिक करा, ओके? तर चला जाऊया आपल्या प्रश्नपत्रिकेकडे। आज मी तुम्हाला देणार आहे मराठीची 8वीची पॅटचा पेपर, जो की तुम्हाला 25-26ला विचारला जाणार आहे। उद्या परवा रोजी विचारला जाणार आहे। बघा, त्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 तुम्हाला विचारलेला आहे। प्रश्न क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे, खालील परिच्छेद वाच व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांगायची आहे तुम्हाला। 5 मार्कासाठी प्रश्न दिला आहे विद्यार्थी मित्रांनो, 5 मार्कासाठी तुम्हाला प्रश्न दिलेला आहे। एक उतारा वाचायचा आहे तुम्हाला, ठीक आहे? उतारा वाचून तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरे सोडवायची आहे। उतारामध्ये दिलंय, शिरचू नावाचा एक जंगलात राहणारा मुलगा होता। झाडीतून वाट काढत तो एक छोटीशी तळ्यावर गेला आणि ओंजळीने पाणी पिणारा, एवढ्यात त्याला पाण्यात एक सुंदर पक्षाचे प्रतिबिंब पडलेले दिसले। लालसर चोच, निळसर मोरपंखी पिसे आणि पोपटी पोट असलेला तो अगदी छोटासा चिमणी एवढा खंड्या पक्षी होता। तो तळ्याच्या बाजूला असलेल्या एका झाडावर फांदीवर बसून आपली शेपटी हलवत गाणे म्हणत होता। शिरचू एक जंगलसोई मुलगा असला तरी त्याने इतका सुंदर पक्षी यापूर्वी कधी पाहिला नव्हता। त्याला तो इतका आवडला की तो पाणी प्यायचेही विसरला आणि त्याने मान वळून वर पाहिले, आणि नेमकं त्याच्या वेळी तो पक्षी उडून गेला। हा उतारा तुम्हाला दिलेला आहे, स्क्रीनशॉट काढा आणि बघा, आता वही पेन घेऊन बसले असेल आय थिंक तुम्ही, तर नोट करा। आता तुम्हाला विचारला आहे उतार्यावर आलेला प्रश्न। उतार्यावर तुम्हाला प्रश्न विचारले, परिच्छेदाला योग्य शीर्षक सांग, ठीक आहे? सुंदर खंड्या पक्षी, सुंदर खंड्या पक्षी हे त्याचं उत्तर तुम्हाला बघायला मिळणार आहे। प्रश्न क्रमांक आ विचारला आहे, हा पण 1 गुणासाठी विचारला आहे, शिरसूने पाहिलेले खंड्या पक्षी आकाराने कोणत्या पक्षा एवढा दिसत होता, ठीक आहे? त्याचे उत्तर आहे, शिरसने पाहिलेला खंड्या पक्षी आकाराने चिमणी एवढा दिसत होता। केवढं? चिमणी एवढा दिसत होता, चिमणी एवढा, ठीक आहे? चिमणी एवढा दिसत होता। बघा, नवीन प्रश्न आहे 1 मार्कासाठी, शिरसूला पक्षाचे प्रतिबिंब केव्हा दिसले ते सांग। उत्तर आहे, शिरसूला पक्षाचे प्रतिबिंब तळ्यातील पाण्यात पाणी पिताना दिसले। 1 मार्कासाठी हा पण प्रश्न होता। प्रश्न क्रमांक ई आहे, तू पाहिलेल्या कोणत्या एका पक्षाचे वर्णन कर। उत्तर, मी पाहिलेल्या पक्षाचे वर्णन, मी पोपट पक्षी बघितला आहे, त्याचा रंग हिरवा असतो, त्याची चोचही लाल असते, तो खूप सुंदर असतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, आजसाठी इथेच थांबवा। मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, व्हिडिओला लाईक करा, हाईपचं ऑप्शन क्लिक करा, त्याने मी मोटिवेट होतो, ठीक आहे? तर चला भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये। ही सिरीज अशीच कंटिन्यू चालणार आहे। थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पेपर सिरीजच्या पार्ट 2 मध्ये। बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वर्ग 8चा विषय मराठीचा पॅटचा पेपर, प्रश्न क्रमांक 2। आज जशा तसा प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये बघायला मिळणार आहे, पण आम्ही एवढी मेहनत करतो आणि तुम्ही साधं एक लाईक सुद्धा करत नाही। लाईक नंतर मी फक्त तुम्हाला एवढीच फॉर्मॅलिटी सांगितली होती, एक लाईक करा आणि हाईपच्या बटनवर क्लिक करा। तुम्ही अजून पण काही विद्यार्थी करत नाही। विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाण्यासाठी तुम्हाला हाईप करावा लागणार आहे, ठीक आहे? सगळ्यांना फायदा होऊ द्या या गोष्टीचा। करा लवकर, एक लाईक करा, चला पटकन एक लाईक करा आणि एक हाईपच्या ऑप्शनवर क्लिक करा, लवकर करा। आणि वही पेन घेऊन बसा, आणि पेपरमध्ये जसा तसा प्रश्न येणार आहे हा। चला चला लवकर, केलं का? लाईक केले, एक हाईप केलं, एक कमेंट करा, केलं एक हाईप, ओके? चला ॲझ्युम करतो की तुम्ही केलंय, ठीक आहे? चला जाऊया, वर्ग 8चा पेपर आहे पॅटचा,
जो की तुम्हाला 11 एप्रिलला बघायला मिळणार आहे. यामध्ये आपण बघणार आहोत प्रश्न क्रमांक 2. खालील दिलेली कविता वाचून त्याखालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे सांगायची. 5 गुणासाठी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, कविता मी तुम्हाला एकदा वाचून दाखवतो. काय तर, गहू शाळवाचं मोती काळ्या रानाचं सडलं आणि माझ्या अंगात लख्ख चांदणं पडलं. काळ्याशार मातीतून मोती पवळ्याचे रास अंगात माझ्या डुले रानोम्याची मिजाज. तिला घेतला वाढतो रानातला रणमेवा तुम्ही आम्ही सारेजण गुणगोविंदाने खावा. ठीक आहे, ही कविता आहे. आता बघा, चला खाली आपण त्यावर मेन्शन केले मी कवितेवर आलेले प्रश्न. कोणते प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये विचारले जाणार आहे. कवितावर पहिला प्रश्न 1 गुणासाठी विचारला नाही. कविता संपर्क तालासुरात गाऊन दाखवा. मी वाचन केले. हे असं लिहायचं तुम्हाला, कारण कविता तुम्ही गाऊ शकता, लिहू थोडी शकता, पण 1 मार्क आहे म्हणून तुम्हाला तिथं लिहायचंय मी वाचन केले. ठीक आहे. दुसरा प्रश्न आहे, आ दिलेला आहे. वरील कवितेत कोणत्या कशाचे वर्णन केले आहे ते सांगा. 1 गुणासाठी आहे. कवितेत शाळेच्या अंगणाचे व सुंदर वर्णन केले. कशाचे? कवितेत कशाचे वर्णन केले? शाळेच्या अंगणाचे सुंदर वर्णन केले कवितेमध्ये. आता ई मध्ये काय आहे? काळ्या रानात काय सांडलेले आणि ते सांग. काळ्या रानात मोती पटक्यांची फुले सांडलेली आहेत. काय सांडलेली आहेत? मोती पटक्यांची फुले रानात सांडलेली आहेत. बघा, ई मध्ये दिला आहे तुम्हाला. आता 1 गुणासाठी सगळे प्रश्न आहे. 5 प्रश्न आहे 5 गुणांसाठी. कवितेमध्ये धान्याला कशाची उपमा दिली आहे? 1 गुणासाठी प्रश्न आहे. उत्तर आहे कवितेमध्ये धान्याला रानमेवा अशी उपमा दिलेली आहे. काय उपमा दिली आहे? रानमेवा. रानमेवा म्हणजे काय ते सांग. रानमेवा म्हणजे जंगलातील नैसर्गिक फळे, वनफळे आपण पण म्हणू शकतो त्याला. ठीक आहे, ही उपमा दिलेली आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आजसाठी इथंच थांबूया. लवकरच घेऊन येत आहे आपल्या पेपर सिरीजचा पार्ट 3. चला सबस्क्राईब करा चॅनलला, लवकर करा, हाईपचं बटन दाबा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पेपर सिरीजच्या पार्ट 3 मध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, हा रिअल पेपर असणार आहे. याचा हा पार्ट 3 आहे. यामध्ये आपण प्रश्न क्रमांक 3 बघणार आहोत. त्या अगोदर तुम्हाला एक रिक्वेस्ट करू इच्छितो. अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, अर्जंटमध्ये करा, लवकर करा, आणि एक हाईपचं बटन दाबा. फक्त एवढंच मागत आहे. ठीक आहे, एक व्हिडिओला लाईक करा, एक हाईपचं बटन दाबा. विद्यार्थी मित्रांनो, मी नेहमी तुम्हाला पेपरमध्ये हे सांगत असतो की रिअल पेपर आहे, हेच येणार. फक्त एक लाईक करा आणि एक हाईपचं बटन दाबा, म्हणजे जेणेकरून आम्ही पण मोटिवेट होतो. आपण बघत आहोत इयत्ता 8वीचा 11 एप्रिलला होणारा पॅटचा मराठीचा पेपर, ज्यामधला आपण प्रश्न क्रमांक 3 बघत होतो. जसं तसं तुम्हाला पेपरमध्ये बघायला मिळणार आहे. तर बघा, प्रश्न क्रमांक 3 मध्ये तुम्हाला दिलेला आहे लेखी चाचणीवर प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 3, खालील परिच्छेद वाचा व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे. एक मोठ्या स्टेशनवर गाडी थांबली. चांगली 15 मिनिटे थांबली. माझा डबा जवळजवळ शेवटचा असल्याने त्यात उतरायची जा झाली नाही. त्यामुळे स्टेशनवरील एक सुंदर दृश्याकडे माझे मन वेधले गेले. स्टेशनच्या आवारात एक सुंदर बग होती आणि तिच्या विविध बॅग होती आणि रंगांची झिनिया फुले उमलेली होती. लाल, पिवळी, केशरी, किरमिजी, पांढरी, जांभळी अशी फुले जगच्या जागी वाऱ्याने डुलत होती. रातदड्यांच्या वृक्ष पानांच्या झिनियाला इतकी सुंदर फुले कशी येतात, त्याचे मला नेहमी आश्चर्य वाटले. पारिजातकाचेही तसेच नाही का? पारिजातकाचा बुंदा, पाने, डिक्षा ही सर्व एकंदरीत खळबळ करकरीत रक्षसपण, पारिजातकाचे फूल, नाजूकपणा, सौंदर्य नि सुंदर यांचा नमुना पाहून घ्यावा. तसे जिन्याच्या मनात येईल तसल्या त्या सुंदर बहुरंगी व बहुरंगी फुलांवर तितके सुंदर बहुरंगी व बहुरंगी फुलपाखरे उडत होती, मकरंदाचा स्वाद घेत होती. बघा, हा पॅरेग्राफ दिलाय, मी तुम्हाला वाचून दाखवलेला आहे. आता त्यावरती प्रश्न विचारला जाईल तुम्हाला. लेखकाला नेहमी कशाचे आश्चर्य वाटत होते ते लिहायचे. तर उत्तर आहे, लेखकाला नेहमी टपोऱ्या पानांच्या जोतात इवली फुले कशी येतात याचे लेखकाला नेहमी आश्चर्य वाटत होते. एका वाक्यात उत्तर आहे. 5 मार्कासाठी प्रश्न आहे. 5 प्रश्न दिले आहे. दुसरा प्रश्न आहे, परिच्छेदात कोवळ्या देठाला कोणता शब्द आला आहे? नाजूक हा शब्द आला आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, परिजातकाप्रमाणे नाजूक असणाऱ्या कोणत्याही 2 फुलांची नावे लिहायची तुम्हाला तुमच्या मनाने. नाजूक असणारे जाई, जुई. तसे तुम्ही गुलाब, मोगरा पण लिहू शकता. नाजूकच आहे फुलं. सॉरी, मोगरा नाही ना, गुलाब, कमळ. प्रश्न क्रमांक ई दिला आहे, वरील परिच्छेदाच्या आधारे निसर्गातील घटक मानवी जीवनात आनंदी करतात याविषयी तुमचे मत लिहायचे आहे. उत्तर लिहिलं आहे, निसर्गातील फुले, झाडे, पक्षी आणि हिरवळ यामुळे मन प्रसन्न होते. त्यांच्यामुळे वातावरण सुंदर व आनंददायी बनते. त्यामुळे मानवी जीवन आनंददायी होते. विद्यार्थी मित्रांनो, आजसाठी इथेच थांबूया.
व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ही सीरीज आपण कंटिन्यू राहणार आहोत. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय, टेक केअर. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं लर्न विथ मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत पेपर सिरीजचा पार्ट 4. यामध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक 4 पूर्णपणे बघायला मिळणार आहे. विश्वास तुमचा, ओळख आमची हे ब्रीदवाक्यापासून आपण चालू करूया. काही गोष्टी फॉलो करायच्या मी मागच्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला कंटिन्यू सांगत असतो, आज पण सांगत आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ गेला पाहिजे, यासाठी तुम्ही व्हिडिओला एकच लाईक करा आणि हाईपच्या बटनावर क्लिक करा. लवकर करा. केलं असेल ॲझ्युम करतो, न टाइम वेस्ट करता तुमचा पण माझा पण. लवकर करून टाका, एक लाईक एक हाईप. जाऊया आता प्रश्नाकडे. केलं का? लवकर करा. चला, तुमचे प्रश्न कमेंटमध्ये सांगा मला काय प्रश्न आहे. हाच पेपर येईन, तुम्हाला गॅरंटी देतो मी. ठीक आहे, जा आपल्या प्रश्नाकडे. आज आपण बघणार आहोत प्रश्न क्रमांक 4. खालील चित्राचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तर लिहायची आहे. वर्ग 8वीचा प्रश्न क्रमांक 4 आहे हा. चित्र दिलंय बघा. एक मुलगी सायकल घेऊन खेळतीये. निसर्ग वाचवा असं हे लिहिलेलं आहे. इथे तुम्हाला प्रॉपररित्या निरीक्षण करायचं की यावरून काय तुम्हाला आढळते. ठीक आहे, त्यानंतर याच्यावर काही प्रश्न दिलेले या चित्रावर आधारित तुम्हाला ते तुम्हाला निरीक्षण करून त्याचं उत्तर द्यायचं आहे. बघा, कवितेवर आलेले प्रश्न मी इथं मेन्शन केलेला आहे. प्रश्न दिला आहे 4 मार्क, 5 मार्कासाठी प्रश्न आहे. 4 प्रश्न दिलेले आहे इथं. चित्रातील दिशादर्शक पाटीवर कोणता संदेश लिहिला आहे ते लिहायचं आहे. बघा, मी तुम्हाला वाचून दाखवलेला होता. निसर्ग वाचवा असा संदेश लिहिलेला आहे. हा प्रश्न दिला आहे निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी 2 उपाय लिहायचे आहे. बघा, 2 उपाय. पहिला उपाय काय सांगितला आपण, जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजेत. आणि 2, पाणी जंगलाचे संरक्षण केले पाहिजे. हेच आपण उपाय करू शकतो, त्यावरती दुसरा कोणत्याही प्रकारचा उपयोग होत नाही. ठीक आहे, आहेत भरपूर उपाय, पण आपण मेनली त्या 2 सांगितलेले आहेत. 2 मार्कासाठी आपण 2च लिहिले, जास्त लिहायचे नाही, कारण टाइम वेस्ट होतो. त्याने तुम्हाला समोर पेपरला टाइम भेटणार. ई मध्ये दिले सायकल चालवण्याचे 2 फायदे. शरीर निरोगी राहते, प्रदूषण कमी होते. ठीक आहे, शरीर निरोगी राहतं, प्रदूषण कमी होतं. ई, चित्रातील मुलाच्या चेहऱ्यावर कोणता भाव आहे ते लिहा. मुलाच्या चेहऱ्यावर आनंदाचा भाव आहे हे आपल्याला समजून येते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 4था प्रश्न इथं कंप्लीट झालेला आहे. आता आपण घेऊन येऊया नेक्स्ट पार्ट 5 मध्ये. चला, लाईक करा व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय, टेक केअर. काही मुलांचा विश्वास बसत नाहीये पेपर सिरीजवरती, तर खास त्यांच्यासाठी बघा मी एक व्हिडिओची क्लिप देत आहे, त्यावरून तुम्हाला अंदाज येऊन जाईल. नमस्कार विद्यार्थ्यांना, तुम्ही मागची क्लिप बघितली असेल. आता काही विद्यार्थी व्हिडिओ स्टॉप करतील, झूम करून बघतील की तोच पेपर. अरे विद्यार्थी मित्रांनो, 100% सांगितलं की तोच पेपर येणार आहे, तर तोच पेपर येणार आहे. फक्त सपोर्ट करा. मी तुम्हाला सांगतोय की तोच पेपर येणार आहे. ठीक आहे, आता तुमच्यासाठी एक व्हिडिओला लाईक करा. मी बोललो ना, विश्वास तुमचा, ओळख आमची, तर पेपर येईल म्हणजे येईलच. ठीक आहे, तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा. लाईक करतच नाही, एक हाईपचं बटन दाबा आणि एक कमेंट करा. सीधं सिंपल 3 स्टेपमध्ये मी सांगितलेलं तुम्हाला. चला आता बघू प्रश्न क्रमांक 5 कोणत्या प्रकारचा विचारला जाणार आहे आपल्या मराठीच्या पेपरमध्ये. प्रश्न क्रमांक 5 विचारला जाणार आहे. तर जाऊया आता प्रश्नाकडे. एक मिनिट. बघा, प्रश्न क्रमांक 5 मध्ये तुम्हाला असं विचारलेलं आहे, खाली दिलेल्या सूचनानंतर कृती करायची सांगितलेली आहे. खाली सूचना काय दिलेली तुम्हाला, खालील काव्यपंक्तीचा अर्थ लिहायचा आहे. लहानपण देगा देवा, मुंगी सारखी रवा. उत्तर आहे, माणसाने लहानपणापासून नम्र, साधे व विनम्र राहावे. लहान असले तरी त्याला सर्वांकडून प्रेम मिळते. ठीक आहे, खाली अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थ न बदलता वाक्य पूर्ण करा. अभिनेते घर शाळेपासून जवळ आहे, अभिनेत्याचे घर शाळेपासून जवळ दूर आहे. ठीक आहे, खालील दिलेल्या तर प्रश्न क्रमांक आ मध्ये दिले, खालील अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थ न बदलता वाक्य पूर्ण करायचे. अभिनेत्याचे घर शाळेपासून जवळ आहे, अभिनेत्याचे घर शाळेपासून दूर आहे. ठीक आहे, खाली दिलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करायचा आहे. आवक वने याचा अर्थ आहे साध्या भाषेमध्ये आश्चर्यचकित होणे. तर वाक्य आहे, जादूचा खेळ पाहून मुले आवक झाली. म्हणजे एखादा जादूचा खेळ बघितल्यानंतर लहान मुले कसं आश्चर्यचकित होतात, तर त्या आवक झाली असं म्हणतात. ठीक आहे, लास्टचा प्रश्न आपल्याला बघायला मिळणार आहे. खालील शब्दांत लाभलेले वृक्षांची नावे लिहायची आहे. सारंग, साग, आवडचं काय होतं, वड होतं. बघा, 5 मार्कासाठी 5 प्रश्न होते.
अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये बघायला मिळणार आहे. तर अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओ. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बघा ही व्हिडिओची क्लिप आहे. अशा प्रकारचा पेपर अवेलेबल आहे. लक्ष देऊन अभ्यास करा, हाच पेपर येईल. चला विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या पेपर सिरीजच्या पार्ट 6 मध्ये. मागची क्लिप तुम्ही ना बघितली असेल तेव्हा तुम्हाला कळेल की हा खरंच पेपर होणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, रिअल पेपर आहे, टेन्शन घेऊ नका, उद्या हाच पेपर येईल, नाहीतर चॅनल डिलीट मारेन बोलून दिलं मी तुम्हाला. ठीक आहे, तर चला बघूया. प्रश्न क्रमांक 6 मध्ये तुम्हाला दिलेला आहे, खालील कविता वाचा व त्या खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. त्या अगोदर चॅनलला लाईक करा, पटकन पटकन करा, आणि एक हाईपचं बटन दाबून द्या दाबून एक बटन. ठीक आहे, खालील कविता वाचा आणि त्या खालील प्रश्नांची उत्तरे द्यायची. कविता कोणती आहे? अनवाणी पायाचा ठसा मातीत उडतो, भाळ्यावर घाम पुन्हा नभाखाली बुडतो, नभ पाणी पाणी होते, माती चिखल होती, या कुंब्याच्या जीवाची मग उती होतं भेंगुळ्याचा भाई. ठीक आहे, भाळ्यावरल्या घामाचा पाना लाभला फुटतो. अशा प्रकारची कविता तुम्हाला विचारलेली आहे आणि त्या कवितेवर तुम्हाला 5-6 मार्कासाठी प्रश्न विचारले. चला प्रश्न बघूया काय आहे, त्याचे उत्तर मी तुम्हाला सिक्वेन्सने एका खाली एक देतो आहे. ठीक आहे, पाप रागात होणी रोज पाटातून होतो, मग कंसाचा जन्म तेव्हा ताटातून होतो, दाणे कानात येतो बाप हुरडा, ही कविता आहे. प्रश्न क्रमांक पहिला तुम्हाला विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, वरील कवितेत कोणाविषयी वर्णन आलेले आहे? हा तुम्हाला पहिला प्रश्न विचारलेला आहे. तर त्याचं उत्तर आहे, वरील कवितेत बाप म्हणजे शेतकरी याविषयी वर्णन आलेले आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, कवितेत पान्हा हा शब्द कोणत्या अर्थाने आला आहे ते लिहा. ठीक आहे, खाली दिलेल्या अर्थाच्या कवितेतील काव्यपंक्ती लिहा. आकाशात ढग दाटून येतात, पावसामुळे कोरडी जमीन भिजते, मातीत चिखल होतो. वचं उत्तर आहे 1, आकाशात ढग दाट येतात, पावसामुळे कोरडी जमीन भिजते, नभ पाणी पाणी होते, माती चिखल होते. 2, शेतकऱ्याच्या जीवनातील समस्यांची सोडवणूक होते, कुणब्याच्या जीवनाची मग उकल होते. ठीक आहे, तुम्हाला खाली प्रश्न दिलेला आहे 1, केव्हा ते लिहायचं आहे. पावसांचा थवा येतो, शिवार तान्हा रडत आठवतो, बाप आरोळी मारता. ठीक आहे, नंतर बघा दिलेला आहे, खालील घटनेचा परिणाम लिहायचा आहे. बघा ही व्हिडिओची क्लिप आहे. अशा प्रकारचा पेपर अवेलेबल आहे. लक्ष देऊन अभ्यास करा, हाच पेपर येईल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लर्निंग आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आता आपण पेपर सिरीजचा बघणार आहोत 7वा पार्ट, जो की खूप महत्त्वाचा होणार आहे. यावरनं तुम्हाला पूर्णपणे अंदाज लागेल की हा पेपर रिअल आहे. बघा मी तुम्हाला मागच्या 2 दिवस अगोदर एक पेपरमध्ये प्रश्न दिले होते, खूप IMP, की हे प्रश्न राहणारच आहे. तर बघा जसे तसे प्रश्न येत आलेले, यावरनं तुम्हाला अंदाजा बसेल की हाच पेपर येणार आहे. बघा 8वीचा पेपर आहे, आजचा 7वा पाठ होणार आहे. प्रश्न क्रमांक दिला आहे 5 मार्कासाठी. 7वा प्रश्न दिला आहे, माझा देश या विषयावर तुम्हाला खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे 8 ते 10 ओळीत निबंध लिहायचा आहे. मुद्दे आहे, देशाबद्दल अभिमान व प्रेम, कर्तव्य आणि जबाबदारी, विविधता, एकता, संस्कृती व परंपरा, गौरवशाली इतिहास, भारत देशाची वेगळेपण. या मुद्द्यांचा आधार घेऊन तुम्हाला एक निबंध लिहायचा आहे. 5 मार्कासाठी निबंध आहे. जशाचा तसा पेपरमध्ये हाच निबंध तुम्हाला बघायला मिळणार आहे. सो अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नाही, सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा, म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ लवकरात लवकर अपडेट भेटत राहील. ठीक आहे, बघा प्रश्न क्रमांक 7, माझा देश हा भारत आहे. भारत हा विविधतेने नटलेला महान देश आहे. आपल्या देशाबद्दल मला खूप अभिमान व प्रेम वाटते. भारतात अनेक धर्म, भाषा, संस्कृती आणि परंपरा आहेत, तरीही सर्व लोक एकतेने राहतात. हीच आपल्या देशाची खरी ताकद आहे. भारताचा इतिहास गौरवशाली आहे. स्वातंत्र्यासाठी अनेक वीरांनी बलिदान दिले. आपल्या देशाची संस्कृती जगभर प्रसिद्ध आहे. सण, उत्सव, वेशभूषा, कला आणि परंपरा यामुळे भारताचे वेगवेगळेपण दिसून येते. आपल्या देशाचे नागरिक म्हणून देशाची स्वच्छता करणे ही आपली जबाबदारी आहे. भारत हा शांती, प्रेम आणि बंधुभाव संदेश देणारा देश आहे. मला माझ्या भारत देशाचा खूप अभिमान आहे. सारे जहां हिंदू स्वतः हमारा, हम बुलबुले इसकी ये सारा जहां हमारा. ठीक आहे, अशा प्रकारचा तुम्हाला निबंध लिहायचा. एक चारोळी त्यामध्ये टाकायची, म्हणजे तुम्हाला 1 मार्क शिल्लक भेटण्यास मदत होईल. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 8 हा तुम्हाला पेपरमध्ये बघायला मिळणार आहे. ओघात व तक्ता पूर्ण करायचा आहे. शब्दकोश पाहण्यासाठी क्रम, एखादा शब्द ठरवायचा आहे. त्या शब्दाचे पहिले अक्षर. हा पाका तक्ता मी तुम्हाला असं पूर्ण करून दिला आहे. हाच पेपरमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. 5 मार्काचा प्रश्न आहे, जाऊ नको त्यातून. चला विद्यार्थी मित्रांनो, आजसाठी इथेच थांबूया. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच. बघा ही व्हिडिओची क्लिप आहे. अशा प्रकारचा पेपर अवेलेबल आहे. लक्ष देऊन अभ्यास करा, हाच पेपर येईल. विद्यार्थी मित्रांनो, हा लास्टचा
पार्ट असणार आहे 8वा या पेपर सिरीजमधला. वर्ग 8चा पेपर जसा तसा तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि हे 5 मार्काचे खूप महत्त्वाचे प्रश्न आहे. ॲटलिस्ट हे तरी पाठ करून ना, म्हणजे तुम्हाला ॲज अ सेफ झोनमध्ये तुम्ही जाणार आहात. बघा हाच पेपर येणार आहे, ठीक आहे. एक व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होत असतात. बघा 5 मार्कासाठी एक तुम्हाला प्रश्न विचारलेले, हाच असा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये बघायला मिळणार आहे. प्रश्न दिला आहे, पाठ्यपुस्तकातील QR कोड वापरण्याबाबत 2 मित्रांमधील संवाद लिहायचा आहे. पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला QR कोड दिला असतो शिक्षणाबाबत, तो स्कॅन करून तुम्हाला त्यावर इन्फॉर्मेशन भेटत असते. त्यासाठी काय करायचं, तुम्हाला 2 मित्रांमध्ये संवाद लिहायचा आहे, ठीक आहे. बघा जय अजय हे 2 मित्र इथं दिलेले आहेत, त्यांचा मला संवाद लिहायचा आहे. तर मी इथं तुम्हाला मेन्शन केला आहे संवाद. जय म्हणतो, अजय तू पाठ्यपुस्तकातील QR कोड वापरला आहे का? अजय म्हणतो, हो मी मोबाईलमध्ये स्कॅन करून पाहिला, खूप छान माहिती मिळाली, ठीक आहे. जय, त्यातून काय मिळते? अजय, त्यातून व्हिडिओ, ऑडिओ, अतिरिक्त माहिती आणि सराव प्रश्न मिळतात. जय, वा, त्यामुळे अभ्यास सोपा होतो ना? अजय, हो, कठीण धडेही सहज समजतात. जय, मग मीही आजपासून QR कोड वापरणार. अजय, नक्की, त्यामुळे अभ्यास अधिक रंजक होईल. प्रश्न क्रमांक 10 मध्ये तुम्हाला दिलेला आहे 10, 5 मार्कासाठी आपण खाली दिलेली अपूर्ण कथा पूर्ण करून लिहा व कथेला योग्य शीर्षक लिहा. तुम्हाला मागे पण सांगितलं मी व्हिडिओमध्ये, शीर्षकासाठी तुम्हाला 1 मार्क असतो. शीर्षक नाही दिल्यास सीधा 1 मार्क पडतो. तुम्ही स्टोरी लाईन किती पण चांगली लिहा, ठीक आहे. त्यामुळे शीर्षक द्यायचं आहे. बघा, अमोल 9वीत शिकणारा मुलगा होता. तो खूप हुशार होता, पण फार आळशी. शाळेतून आल्यावर तो थेट मोबाईल गेम खेळायला किंवा TV पाहायला, बाहेर खेळणे, धावणे, व्यायाम सगळ्यांपासून तो लांब राहायचा. त्यामुळे लवकर थकायचा आणि वारंवार आजारी पडला. हे तुम्हाला काय दिले माहिती आहे का? हे फॉर्मॅट दिलं आहे. ही स्टोरी अपूर्ण दिली आहे, तुम्हाला फॉर्मॅटच पूर्ण करायची. शीर्षक दिले निरोगी शरीराचे महत्त्व. तो विचार करू लागला, सुरुवातीला त्रास होणे स्वाभाविक आहे, पण नियमित सराव केला तर नक्कीच सवय लागेल. अनमोलने हार न मानता रोज सकाळी व्यायाम सुरू ठेवला. काही दिवसांनी त्याला हलके व तेजवाने वाटू लागले. त्याचा थकवाही कमी झाला आणि तो आजारी पडेनासा झाला. आता अमोल मोबाईल कमी वेळ घालू लागला. अशा प्रकारची स्टोरी तुम्हाला कंप्लीट करायची आहे. ही किती मार्क? 5 मार्कसाठी तुम्हाला विचारलेली आहे. बघा, स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके. अमोलला समजले की निरोगी आरोग्य शरीर, नियमित व्यायाम, खेळ हे महत्त्वाचं आहे. प्रश्न क्रमांक 11 दिलेला आहे तुम्हाला, की दिलेल्या सूचनानुसार खालील कृती सोडायची आहे. ग्रॅमॅटिकल पार्टचा प्रश्न आहे. खालील उदाहरणातील अलंकार ओळखून लिहा. झाले भाऊ, होतील भाऊ, आहोत भाऊ. अलंकार याचा यमक अलंकार आहे. त्यानंतर संधी दिली आहे. नदी, नदीच्या आत. घरी, घरा, घरी, ठीक आहे. घर अधिक घरी, सप्तमीचा अलंकार आहे. तक्ता पूर्ण करायचा आहे. आई वडीलचं आई वडील, जिकडे तिकडेचं प्रत्येक जागी. ई प्रश्नामध्ये तुम्हाला दिले लघु गुरु क्रम पाहून गण ओळखायचा आहे. काकडी, बगन. आता विरामचिन्ह ओळखायचे व नावे लिहायचे तुम्हाला. हे प्रश्नार्थक चिन्ह दिलेलं आहे आणि एक अवतरण चिन्ह इथं तुम्हाला दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, असा पेपर तुम्हाला बघायला मिळणार आहे. आजसाठी इथेच थांबूया. थँक्यू फॉर लव्हिंग दिस द पेपर सिरीज. ओके, तर करून जा, चांगले मार्क घ्या. चला भेटूया आता समोर गणिताच्या व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.